सावता महाराजांच्या जीवनामध्ये संत पंढरीची वारी केली असं काही काही लोक म्हणतात, पण तीर्थावळीमध्ये एक प्रमाण आहे, निवृत्ती ज्ञानेश्वर जनमित्रा सावता सोबत असं एक प्रमाण आहे तीर्थावळीमध्ये. म्हणजे सावता महाराजांनी तीर्थयात्रा म्हणजे पंढरीची वारी केलेली आहे. श्री संत सावता महाराजांचं जीवन आपल्या डोळ्यापुढे 5 मिनिटातला 10 मिनिटातला प्रसंग ठेवतो आणि सेवा समाप्त करतो. मायबाप प्रसंग असा गोड आहे. मला सांगा, सावता महाराजचं गाव कोणतं? हरण. काय हरण? तुमचं काय मत आहे पत्रकार? हरण. हरण. हरणच का? ठीक आहे, बरोबर आहे तुमचं, पण मूळ गाव ते नाही. सांगली जिल्ह्यामध्ये औंध नावाचं गाव आहे. सांगली जिल्ह्यामध्ये औंध नावाचं गाव हे कुठं सापडलं? ह्याला सापडायला युट्यूबवर नाही सापडणार आहे. ह्याला संत कवी महिपती महाराजांचं संत लीला अमृत वाचावं लागेल. संत ओवी पद्धत आहे, खूप गोड ग्रंथ आहे. कदम मौलीने मला तू भेट दिली, तुम्हाला माहिती आहे कसं दुर्मिळ ग्रंथ आहे आणि दुर्मिळ माहिती आहे. एक 10 मिनिट, बाकीचं सोडून द्या, आतापर्यंत झालेलं 10 मिनिट गोड प्रसंग आहे. औंध नावाचं गाव आहे, सांगली जिल्हा, मिरजच्या जवळ. दैवमाळी नावाचे वारकरी आहे. दैवमाळी एक कुटुंब राहते, व्यवस्थित राहतात, पंढरीची वारी करतात. आम्ही कितीही कुठलीही आणि कोणीही जरी वशिका लावलं, कोणीही काही केलं, आम्ही शुद्ध एकादशीला पंढरपूर सोडून दुसरीकडे कुठं जात नाही. जोपर्यंत आमचे हात पाय चांगले तोपर्यंत शुद्ध वारी पंढरीची केलीच पाहिजे. मला मगाशी तर कोणीतरी बोललं, मगाशी तर बसल्यानंतर की म्हणे वद्य एकादशीला, म्हणजे उद्या एकादशी आहे ना, वद्य एकादशीला गडावरती या वारी भरते महाराज. वारी मला वाटतं इथे कुठल्या वेगळ्या धाकटी पंढरी पण म्हणतात, नारायण धाकटी पंढरी. वा, संतांकडे वद्यवारीला गेलंच पाहिजे. असो, महिन्याची वारी करायची दैवमाळी. प्रपंच आपल्या शेती करावी, पण त्यांना 2 मुलं झाली प्रपंचामध्ये. एक रोकडोबा आणि दुसरे परसोबा. परचक्र पडलं आणि परचक्रामध्ये यवनाने त्रास दिला. त्यांचा यवनांचा त्रास होऊ लागला त्यांना. त्यांनी गाव सोडलं महाराज, औंध गाव सोडलं. मजल करत 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 ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आरणबेंडला आले. तिथं स्थायिक झाले. वय झालेलं आहे. रोकडवाने काय केलं, पताका घेतली, पायी तीर्थयात्रा घडो देश भ्रमणासाठी निघाले, परत आलेच नाही. जसं जगद्गुरु तुकोबारांचे मोठे वंदू सावजी महाराज तीर्थाटनासाठी गेले, ते परत आलेच नाही, तसं सावता महाराजांचे चुलते व्हावे कोण, रोकडोबा, हे गेले, ते परत आलेच नाहीत, ते तिकडेच गेले. शेवटी प्रपंचाची धुरा परसोबावरती आली. वयाने मोठे होऊ लागले आणि महाराजांचं दैवमाळींचं जीवन आरणमध्ये जायला लागलं. भेंडी नावाची गाव जवळच आहे, आरणभेंडी. त्या भेंडीमध्ये एक वारकऱ्यांची कन्या जनाबाई, हिच्यासोबत परसोबांचा विवाह झाला आणि दैवमाळी काही काळानंतर त्यांचा देहावसान झालं आणि ते सर्व वारीचा भार नित्यनेम परसोबावरती आला आणि महिन्याची वारी करायला लागले. एक दिवस पती पत्नी गेले आणि पंढरीरायाच्या पुढे गेल्यानंतर त्या सेवेचं ऋण आहे आणि भगवान परमात्म्याकडे आई साहेबांनी जनाईने पाहिलं आणि म्हणायला लागली, देवा, आता तुझ्या सेवेची धुरा जर संभाळायची असेल तर माझ्या कुशीमध्ये असा एखादा हरिभक्त घाल की जेणेकरून तुझी सेवा घडली पाहिजे. इसवी सन नाही, शके 1172, इसवी सन नाही, शके 1172 चा दिवस. त्या दिवशी माझं इसवी सन एक पाठ आहे, वाचून आले म्हणून पाठ आहे. 1172 च्या दिवशी श्री संत सावता महाराजांचं प्रागट्य झालं. सावता महाराज की जय. सावता महाराजांचं प्रागट्य झालं
सावता महाराज लहानांचे मोठे व्हायला लागले. त्या काळामध्ये संत मांदियाळी 1192, नामदेव महाराज 1195, शेके माऊली ज्ञानोबा राय आणि नामदेव रायापेक्षा सावता महाराज 20 वर्षांनी मोठे. ज्ञानोबा रायापेक्षा सावता महाराज किती वर्षांनी? 25 वर्ष. माझं गणित सांगितलं 25 वर्षांनी मोठे. आणि ही संत मांदियाळी त्या काळातली मायबाप लहानाचे मोठे व्हायला लागले आणि प्रसंग असा गोड त्यांच्या जीवनामध्ये यायला लागला. विरक्त अवस्थेमध्ये पुढे त्यांचं जीवन जगायला लागले. प्रसंग असा आहे सावता महाराजांच्या जीवनामध्ये. संत पंढरीची वारी केली असं काही काही लोक म्हणतात, पण तीर्थावळीमध्ये एक प्रमाण आहे. निवृत्ती ज्ञानेश्वर जनमित्रा सावता सोबत असं एक प्रमाण आहे तीर्थावळीमध्ये. म्हणजे सावता महाराजांनी तीर्थयात्रा म्हणजे पंढरीची वारी केलेली आहे, यात काही जुमत नाही. सावता महाराज आपला जीवन प्रपंच करत असताना भगवंताच्या नामचिंतनाला फार मोठं महत्व दिलं. सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आणि विश्वंभर बाबाच्या समाधी सोहळ्यानिमित्त हा उत्सव आहे. म्हणून मी हे चरित्र आपल्या पुढे ठेवतो. नाही बा, खूप गोड चरित्र आहे. काय प्रसंग असावा, सावता महाराज त्यांना विश्वात्मक परमात्म्याचं दर्शन व्हायला लागलं. म्हणून सावता महाराज म्हणायला लागले, विश्वात्मक मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा. पुढे काय शेवट विठ्ठल पायी गोविंदा गळा. हे कशामुळे गळ्यामध्ये विठ्ठलाचं नाम आलं नाही नामावर आलं. ठीक आहे. म्हणून वंश उद्धरीला असो. ठीक आहे. सावता महाराजांचं जीवन एवढं गोड आहे. सावता महाराजांचा वंश उद्धरून गेला कशाच्या बळावर? अभंगाचं शेवटचं चरण